मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण ई-के-वाय-सी घरी बसून स्वतःच्या मोबाईलमध्ये कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, तर व्हिडिओला पूर्ण पहा, थोडाफार स्किप न करता. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला ज्या महिलेचा आपण ई-के-वाय-सी करत आहोत त्या महिलेचा आधार कार्ड लागेल आणि आधार लिंक मोबाईल नंबर आणि त्या महिलेचा पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड आणि आधार लिंक मोबाईल नंबर हे लागणार आहेत मित्रांनो, कारण की त्याच्यावरती आपल्याला OTP हे येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला ई-के-वाय-सी करण्यासाठी क्रोम ओपन करायचा आहे आणि त्याच्यावरती सर्च करायचं आहे ladkibahin.maharashtra.gov.in हे सर्च करायचं आहे आणि पहिली वेबसाईट जी दिसत आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. त्याच्यावरतीच क्लिक करायचं आहे मित्रांनो, जे आपल्याला हे नाव दिसत आहे त्याच्यावरतीच म्हणजे. आणि आपण या वेबसाईटवर येऊ आणि ज्या महिलेचा आपल्याला ई-के-वाय-सी करायचे आहे त्या महिलेचा इथे आपल्याला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकायचा आहे. आणि कॅप्चर टाकल्यानंतर खाली मी सहमत आहे याच्यावरती टिक करायचं आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला त्या महिलेचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP येईल ते टाकायचे आहे आणि त्यानंतर त्याचा पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर कॅप्चर टाकायचा आहे आणि परत मी सहमत आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पतीच्या किंवा वडिलांचा मोबाईल क्रमांकावर आधारला लिंक जो मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती OTP येईल आणि त्याच्यावर तुम्हाला मित्रांनो त्या महिलेचा किंवा महिलेचा वडिलांचा आधार क्रमांकावर आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर OTP येईल तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जात प्रवर्ग विचारला जाईल. तुमच्या घरात कोणी नोकरीला असेल होय किंवा नाही विचारले जाईल आणि तुम्ही एक किंवा दोन, एक विवाहित आणि एक अविवाहित दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकता. जर दोन विवाहित महिला असाल तर होय किंवा नाही तुम्हाला तिथे विचारले जाईल आणि सबमिट करावे लागेल आणि तुम्हाला लगेच मेसेज स्क्रीनवर दिसेल तुमची के-वाय-सी पूर्ण झालेली असेल किंवा नाही, किंवा तुम्ही अपात्र आहात किंवा पात्र आहात हे तुम्हाला स्पष्टपणे समजले जाईल. तर अशा पद्धतीने आपण स्वतःच्या घरी बसून ई-के-वाय-सी करू शकतो.